नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आता मी चाललेलो आहे बाहेर आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आज आहे आषाढी अमावस्या. तर कुठे चाललं असेल गेस आणि स्टेट. आणि असं करून आम्ही निघालो होतो 1 घरातून आणि गाडी क्लीन करायला लावली, कारण बरेच दिवस तशीच होती आणि ती खराब पण झाली होती. वरून धूळ वगैरे बसली होती ना, आतमध्ये पण भरपूर अशी खराब झाली होती आणि त्यामध्ये तिचे वायपर पण खराब झाले होते. म्हटलं पाऊस आल्यानंतर ना परत प्रॉब्लेम येईल आणि पाऊस सुरू झाला होता. आणि आजकाल फिरायला भारी वाटतं, कारण साईडने सगळं असं हिरवं झालेलं असतं त्यामुळे. आणि तुम्ही गेस करू शकता हा रस्ता कुठला आहे. म्हणजेच आम्ही चाललेलो आहे कर्जतला, कारण माझं थोडंसं काम होतं कॉलेजला की मला TC घेऊन यायचा होता आणि बऱ्याच दिवसात मी कॉलेजला चालले होते. गेल्या वेळेस पण गेले होते मी, पण माझं काही काम झालं नाही TCचं. आणि इकडून मी चालले होते कारण मुलींचं गेट आहे आणि पलीकडच्या साईडने मुलांचं, आणि इकडून फक्त विद्यार्थ्यांना आणि ॲडमिशन असल्यामुळे आजकाल म्हणजे फर्स्ट इयरचं BSc पण BCS वगैरे ॲडमिशन असतं. आणि मी चालताना व्हिडिओ घेतो त्यामुळे असं गरगर फिरते. आणि आम्ही कॉलेजला असताना एवढं असं काही नव्हतं, असं नाही. मग बरेच चेंजेस झाले ते इथं. कॅन्टीन वगैरे पण भरपूर असं चेंजेस झालेले आहेत, कारण मी सगळं फेरफटका मारून आलेले आहे आणि थोडं काही बाहेर लावलेलं होतं. म्हटलं चला आता वाचून घेऊया की कर्मवीरांच्या ह्याच्यावरतीच होतं, त्यांचे स्ट्रगल लाईफ टाईपचं पूर्ण असं वाचलं मी. आणि थोडंसं म्हटलं झाला व्हिडिओ घेऊया आणि व्हिडिओही घेतला मी. पण आज पण काही माझं काम झालं नाही, पण बराच असं सहकार्य केलं मला सरांनी आणि त्यांचं नाव माझ्याला म्हणजे मी विचारलं पण तरी पण आज माझं काम काही पूर्ण झालं नाही. त्यानंतर ना आम्ही निघालो. थोडी शॉपिंग केली आणि परत पाईप भरून ठेवायचा. दरम्यान झालं सगळं आपण इथं आलतो का नाही कारण लग्नाला फोन करतो नियोजन होते. आता आज ब्रेकर मी इकडे कर्जतला आलोय, ब्रेकरवाल्यांनी ब्रेकर करून दिला नाही लोकांनी गावातल्या. व्हिडिओ मला बघावं लागेल ब्रेकिंग. कारण जामखेड बस होती डायरेक्ट मला कर्जतमध्ये. आणि आता मला म्हणजे हाफ तिकीट असल्यामुळे तर काही विशेष नाही. 35 रुपयात मी जाऊ, 35 रुपये माझी 70 रुपयात हे सरांना आधीच कॉल केली होती की मी येणार आणि माझं TC कंप्लीट करून त्यामध्ये प्रिन्सिपलचे टाईममध्ये होते त्या दिवशी. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग काय मला काही लगेच जास्त वेळ लागणार नव्हता, TC घेतला मी. मधलं काम संपून म्हणजे माझा TC घेऊन मी निघालेलं तर घराकडे. त्या अगोदर मला थोडीशी खरेदी करायची आहे. बरेच दिवस झालं कर्जतमध्ये काही खरेदी केली नाही, त्यामुळे आता थोडीशी चला बऱ्याच दिवसांनी. आणि मी काही खरेदी केली हे तर मला दाखवलंच नाही, कारण व्हिडिओचं काढायला माझ्या लक्षातच राहत नाही असं होतं. आणि मी बरंच काही बघितलं, पण त्यामध्ये मला एक फ्रॉक आवडली तर मी फ्रॉक घेतली. त्यानंतर 2ची बस पकडली. राशीनमध्ये बस होते राशीनपर्यंत, तिथपर्यंत आले. तिथून 2:45ची बस होती, पण ती काय भेटली नाही पुणे स्वारगेट म्हणून, कारण लेट झाली होती. मग 3:30 वाजल्या आणि आम्ही म्हणजे माझ्याबरोबर एक कॉलेजचे स्टुडंट होते काही. त्यानंतर मी 4-5ला डॉट आले असं आणि फ्रेशही झाले नाही, तोंडपाणी पण मारलं नाही, कारण माझं आयलायनर वगैरे तसंच होतं. आणि तसेच मी जिमला आले, म्हटलं नको बुडवायला म्हणून. तर हॅलो गाईज, तर आत्ता मी आलेले आहे जिमवरून. आणि बघा माझा चेहरा किती ऑइली दिसतो आहे, कारण माझी आज इतकी धावपळ झाली ना. कर्जतमध्ये भरपूर हे झालं मला
आणि त्यामध्ये बसचा प्रॉब्लेम, पण मी कुठे काय घेतलं तेच तुम्हाला दाखवलं नाही. माझा असंच होतं व्हिडिओचा कंटिन्यू मी त्याच्यातच घुमते, मी काय करते ह्याच्यात. आणि मला टेन्शन आलं की मी टेरेसवरचे कपडे पण काढले नव्हते. मी आले असे चेंज केलं आणि जिमला गेले. माझ्याकडे 1 मिनटं पण मध्ये नव्हता राहिला. मी डॉट 4-5ला आले होते, लगेच फटाफट आले, चेंज केलं आणि तशीच चालत मी जिमला गेले. कारण घरी सोडवायला पण कोणी नव्हतं, माझी फ्रेंड पण अगोदर गेली होती, त्यामुळे मला चालत जावं लागलं. आणि आता आले टेरेसवरचे, डायरेक्टली गेले वरती आणि कपडे घेऊन आले. परत पाऊस आला तर तसेच राहून जायचे. आणि आता ते कपडे आवरायचे आणि आधी काहीतरी खाऊन घेते, कारण सकाळी मी दही चपाती सकाळी खाऊन गेलते. मस्त असं दिसत होतं, पेस्टी वगैरे, पण नो टाईटवर, त्यामुळे मला काही खाताच आलं नाही. आणि मी खाल्लं नाही इमानदारीने. शेटबरोबर नसताना मी एवढी अशी इमानदारी केलेली आहे, कारण ते माझ्यासाठीच फायद्याचं आहे म्हणून. तर आता चला कपडे आवरून घेते, आधी फ्रेश होते, तोंडावर पाणी मारते, कारण भरपूर असं हे घाम आलेलं आहे मला. आणि आता मला फ्रेंडने सोडलं, डॉट 5:32ला मी आले, डायरेक्टली वरती गेले. आणि मी आनंदीसाठी मस्त अशी फ्रॉक आणलेली आहे, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच मी, किंवा नंतर थोड्या वेळाने. आणि आता आमचं आलेलं आहे JCB आणि डॅमेज आलेलं आहे. अगोदर मला चेंज करावं लागेल वगैरे, नाश्ता द्यावा लागेल. तर चलो गाईज, फटाफट आवरतोय. तर मी ठेवलेले आहे आता ब्लॅक कॉफी बनायला, आणि मी जरा जास्तच पिते. आणि इकडे घेतलेलं आहे कलिंगड आणि पपई खायला, कारण मी सकाळपासून काही जेवण केलं नव्हतं, त्यामुळे म्हटलं कॉफी बनवूच तर आधी हे थोडंसं खाऊन घ्यावं. तर गाईज या तुम्ही पण. आता आमची आनंदिता अभ्यास करते आणि आज आहे त्यांना D लेटर, कॅपिटल D अँड स्मॉल लेटर. तर अभ्यास चाललेला आहे आमच्या पिल्लूचा. तर आम्ही तुम्हाला कंप्लीट झाल्यानंतर दाखवतो. आणि आमची स्पीचची तयारी चाललेली आहे, पण आणखी फर्स्ट टाईम आहे तिची. तर मी तिला ड्रॉ करून देते. तिथे नाही हां, आता ओके, इथे बघ, इकडे बघ, मी इथून लाईन देते, या लाईन मध्ये काढायचा, काढते ना, तर तुम्हाला मी दाखवतो. ओके, सिम्पल सेफ लाईन मोडायची आणि हा D काढायची. हॅपी बर्थडे मी काय घेऊन सांगू का मम्मीला? ते मोठं जेवायचं टेबल खुर्ची. तर गाईज आत्ता आलेले आहे आनंदी, आमच्या शेजारच्या ताईंचा बर्थडे होता, तिथून आनंदी आलेले आहे. मी तोंड फ्रेश केलेला आहे, नाईट क्रीम लावलेली, सिरम गोरी म्हणून आहे ते. आणि तरी पण माझा चेहरा ऑइली दिसतोय. तर गाईज आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते. आणि आज जेवणाला बनवलं होतं भाकरी, चवळीची भाजी. आणि आता मी जेवण लवकर करायला लागले, 7-7:30 माझं जेवण होतं, कारण लवकर सुरू केलेलं आहे मी. आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते. व्हिडिओवर लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.